नमस्कार, वैदिश विवेक किचन आपलं स्वागत आहे. तर आज मस्तपैकी मी तुम्हाला कुरकुरीत अशी भेंडी फ्राय दाखवणार आहे. तर आज पहिलं मी भेंडी धुवून स्वच्छ करून ती सुकवून घेतली. त्यानंतर अशा छोट्या पीसमध्ये कट करून घेतले. तुम्ही बघत असा व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे कट करून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद, थोडं तिखट, घरगुती लाल मसाला, धणा जिरा पावडर, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मसाले टाकू शकता. त्यानंतर थोडं मीठ किंवा चाट मसाला असेल तर चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता किंवा लिंबू पण पिळून घेऊ शकता. हे सर्व टाकल्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ पण टाकू शकता. तर मी इथे बघू शकता तुम्ही 2 चमचे मी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यामुळे थोडा कुरकुरीतपणा येऊ शकतो, क्रिस्पीपणा येऊ शकतो. तर मी इथे फक्त बेसन पीठ आणि तांदळाचं पीठच यूज केलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही जेवढं तांदळाचं पीठ टाकाल तेवढं क्रिस्पीनेस तुम्हाला चांगला येतो. पण शक्यतो करून तुम्ही डाळीचं पीठ जास्त प्रमाणात द्या. म्हणजे जे डाळीचं पीठ जर 2 चमचे असेल तर तांदळाचं पीठ 1 चमचा यूज करा. आणि हे सर्व चांगलं मिक्स करून सुकं म्हणजे ड्राय असेल तेव्हा तुम्ही एकत्र सगळं मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून तुम्ही ते एक मिश्रण असं थोडं भजी आपण करतो त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये तसं बघा असं दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकजीव करून ते व्यवस्थित भिजवून घ्या पीठ. आणि एका साईडला मी कढईमध्ये थोडं तेल गरम करून ठेवलं होतं ऑलरेडी. हे मिश्रण भिजवतानाच मी साईडला तेल गरम करून ठेवलं होतं. तर त्यामध्ये तुम्ही आता थोडे प्रमाणात डीप फ्राय तुम्ही करू शकता. ॲक्च्युली शालो फ्राय होणार नाही कारण की भेंडीचा थोडा चिकटपणा असतो त्यामुळे. तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता. आणि मस्तपैकी गरम तुम्ही भेंडी फ्राय तुम्हाला आवडेल तुम्ही एकदा करून बघा. आणि मस्त पावसामध्ये जर तुम्ही भेंडी फ्राय केली तर आणखीनच छान लागते चवीला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही आवडीने अगदी खाऊ शकता. मुलं पण भेंडी खायला थोडीफार कंटाळा करतात कधी ना कधी. तर ते एक वेगळं काहीतरी भेंडीचा प्रकार म्हणून तुम्ही मस्तपैकी कुरकुरी भेंडी फ्राय करून मुलांना तुम्ही देऊ शकता. आणि एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेलच. आणि जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.